देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर कोटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. हे माते, शिवकृपेने भविष्याच्या गर्भात जाऊन जे भविष्य मी कथन केले होते ते आता सत्यात अवतरण्याची घटिका आली आहे. हळदीचे जे शिवलिंग श्री खंडेरायांनी आपणास भेट दिले होते ते भग्न होण्याची घटिका आता समीप आली आहे. हे माते, या भूतलावर या आधी जे कधीही घडले नाही ते अघटित आता घडणार आहे. हे हळदीचे शिवलिंग आमच्या नात्याचे प्रतीक होते. ते भग्न झाले. आमच्या नात्याला तडा गेला. यांच्यात आणि माझ्यात जेही काही होतं ते आता सगळं संपलं आहे. लक्ष्मीदेवी, यांनी मला भेट दिलेल्या हळदीच्या शिवलिंगाने आपला मूळ आकार सोडला आहे. आमच्या नात्याला तडा गेला आहे. म्हाळसा, तुमचं आणि श्री खंडेरायांचं नातं हे जन्मोजन्मांतरीचं आहे. ते असं सहज संपणार नाही. कितीही विघ्न आली तरी तुमचं हे नातं कायम अबाधितच राहणार हे तुम्ही का विसरता आहात म्हाळसा? मी हे विसरलेले नाही लक्ष्मीदेवी. भृगु ऋषींनी मला दिलेला संकेत, महाशास्त्रींनी विवाहाआधी आईबाबांना सांगितलेले भाकीत, या साऱ्या गोष्टींचा विसर मला कधी पडलाच नव्हता. कायम या गोष्टी सत्यात उतरतील
अशी एक अनामिक भीती माझं मन पोखरत होती आणि आज याचा अंत व्हायचाच होता. माझा अभेर करून हे बानूकडे गेले आहेत ही भावनाच मला स्वस्थ बसू देत नव्हती. माझ्या अंगाची लाही लाही करत होती आणि या दुःखी अंतःकरणाने यांना मी शाप दिला आहे. देवी, मी या राज्याचा केवळ प्रधानच नाही तर तुमचा बंधू देखील आहे. हे सारं करताना तुम्हाला किती यातना झाल्या असतील याची कल्पना जरी केली ना तरी अक्षरशः अंगावर काटा उभा राहील. एखाद्या बायकोला, भक्ताला हे सगळं करणं किती अवघड आहे हे मी जाणतोच. पण देवी, मला तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं आहे की तुम्ही क्रोधित होऊन श्री खंडेरायांना दिलेला शाप मागे घ्यावा. कसा मागे घेऊ बंधू मी हा शाप? एक बायको म्हणून माझा जो अपमान झाला आहे तो इतक्या सहज मी कसा विसरू? जे झालं गेलं ते मी इतकं सहज विसरून जाऊ? नाही, ते शक्य नाही. परंतु देवी, पंचमहाभूतांना देखील श्री खंडेरायांची वाट थांबवणं शक्य झालं नाही. श्री खंडेरायांना शाप देणं, त्यांना वृद्ध करून तुम्हाला खरोखरच असं वाटतं का की त्यांचं बाणाईकडे जाणं थांबणार आहे? तुम्हाला नेमके मला काय सुचवायचे आहे बंधू? देवी, तुम्ही खंडेरायांना दिलेला शाप परत घ्यावा आणि त्यासाठी त्यांना उशाप द्यावा. तुम्ही मला असं काहीतरी सुचवाल याची मी कल्पना देखील केली नव्हती. तुम्ही आणि लक्ष्मी देवी सदैव माझ्या सोबत असाल अशीच माझी धारणा होती. म्हाळसा, आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत. परंतु हे म्हणताहेत त्यात देखील तथ्य आहे. श्री खंडेराय जसे तुमचे पती आहेत तसे ते अनेकांचे आराध्य देखील आहेत. त्या भक्तांसाठी तरी तुम्ही श्री खंडेरायांना उशाप द्यावा. मी त्यांच्यावर अपार प्रेम केले आहे. माझ्या मनातली दुविधा तुम्हाला सांगते. एक दुखावलेली पत्नी म्हणून क्रोधित असताना मी त्यांना एक शाप दिला आहे. तरी देखील एक प्रेयसी म्हणून त्यांना बघण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी, क्षणभर का होईना त्यांचा सहवास मला मिळावा यासाठी माझा जीव तिळतिळ तुटत असतो. आणि आता त्यांना बघण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी माझ्याकडे दडपण सुद्धा नाही. पण असं असलं तरी मी त्यांना उशाप देणार नाही. कारण हा एका पतिव्रता स्त्रीचा अवमान आहे. माझ्यातल्या प्रेयसीला कितीही यातना झाल्या तरी माझ्यातल्याच पत्नीचा मी कधीही अपमान होऊ देणार नाही. काहीही झालं तरी मी यांना उशाप देणार नाही. देवी,
माय आदि माय थकलायस का? एकटाच चाललायस किती वेळ? तुला तहान नाही लागली? पाणी आणून देऊ की भूक लागली? काही नको मला. मला केवळ बानूकडे जायचं आहे. तू तिच्याकडे चाललायस, पण आत्ताच जायला पाहिजे का? हो. अरे तिने तुला ओळखलं तर पाहिजे. तीच काय, कोणीच ओळखणार नाही तुला. काय अवस्था करून घेतली स्वतःची. घे. आता बरं वाटेल तुला. आदि माय कशाला कष्ट घेतलेस? इथवर कशाला आली तू? अरे असं काय करतोस? तुझ्यासाठीच तर आले मी. माझ्या लेकराची अशी अवस्था झाली आणि मी येणार नाही. आदि माय अगं किती काळजी करतेस. खूप मोठा काळ तुला असाच काढायचाय. काय करशील? बानूकडे राहील, तीच काळजी घेईल माझी. हे तेवढं सोपं नाही, हे तुलाही ठाऊक आहे. कधी काही हवं असेल तर मला हाक मार. कुणालाही काही न सांगता सगळं सहन करायचं हा स्वभाव आहे तुझा. सांगेन सांगेन माय. हा म्हणता ही 12 वर्षाशी निघून जाते बघ. बानूने माझ्यासाठी फार कष्ट घेतले, तेव्हा तिच्या कष्टापुढे माझे कष्ट काही नाही. आदि माय माणसाची काळजी वाटते. जमलं तर पहा तिच्याकडे. अतिशय रागवली ती माझ्यावर. तू नाही ना रागवलास तिच्यावर? नाही. माझं माणसावर किती प्रेम आहे हे माहित आहे तुला. बरं, आता उभं राहा आणि चालत राहा. थांबू नकोस. आदि माय तू आलीस, भेटलीस, खूप बरं वाटलं बघ. येते मी. काळजी घे. बानू, तू म्हणली होतीस का देवपूत आंब्यापतूर आलं आहेत, मग आत्ता पतूर यायला पाहिजे होतं देव. वय ग, मी बी त्याचाच विचार करते. का आलं नसतील देव? मी हात डोळं लावून बसले. असं वाटतं आत्ता येतील, मग येतील. काय झालं आहे कुणास ठाव. बघ, म्हणून तुला म्हणलं होतं की आजाला सांगू नकस. आजाला सांगितलं असतं ना तर आत्ता पतूर देव का नाही आलं, का नाही आलं असा सारखा विचारत बसला असता त्यो. पर म्हणजे अगं अचानक देव असं पुढे येऊन उभं राहिलं आणि बानं मला विचारलं तर नाही, त्याला नाही आवडायचं लपिवलेलं म्या. अगं पर देव अजून आलं नाही. ते होतं येणार, तुला लगीन करून घेऊन जाणार, हे समजा खरं आहे. पर अजून कुठं आलं आहे देव? ते येत्याल, काही झालं तरी ते मला भेटणार.
किती बी संकट आली ना म्हणजे तरी बी देव त्यांचं वचन नाही मोडणार बघतो. म्हणजे तू समजा सांगणार आहेस आजाला? वय मी बाला सांगणार आहे का देव हात येणार आहे. बघ बर का बानू, पुण्यांदा विचार कर. म्हणजे मला कळतंय तू काय म्हणतेस ते, पर देव हात येणार, माया संगट लगीन करणार आणि हे समजा बाला सांगाय ग बाई. काय चाललंय तुमचं? हा? अरे कवापासून चुलीपाशी बसतायसा? काय बोलताय एवढं? हा? अरे बा ते गावदेवीच्या उत्सवाचं बोलत होत. ए बानू, हातावर काय आहे तुझ्या? अगं ते मला बी कळतं या. कोणी केलं आणि कधी केलं ते? अरे बेलाचं पान आहे ते, गावदेवीचा उत्सव आहे ना म्हणून. अगं पर वस्तीवर आपल्या आजी बिगर कोण बी गोंधन करत नाही. आणि ती तर वस्तीवर नाही. अरे बा मंजीला बी गोंधता येतंय. हा? हा असं वय. बर बर. बा हा? मला तुला एक सांगायचं आहे. कशाच? बा देव हात येणार आहे. काय काय सांगतेस तू बानू? अगं खंडोबा हात कधी? ते नाही ठाव, पर येणार आहेत हे नक्की. अगं बानू, हे शब्द तू मला आता सांगतेस वय? तू म्हणजे हे शब्द अचानक कसं काय झालं? म्हणजे तुमच्यात काय बोलणं झालं का? अरे ते अरे आजा, लगीन करून घेऊन जाणार आहेत देव आपल्या बानूला. काय काय सांगतेस काय ती? म्हणजे खंडोबा हात येणार, माया बानूच देवाशी लगीन होणार. मग येळ कुठे आहे आपल्याकडे? आता मला ह्यो समजा वाडा सजवायला हवं, लोकांना अवतरण द्यायला हवं, कापड घ्यायला हवी, दागिने घ्यायला हवं. तुला सांगतो आता काय कसं करावं काय बी करणं झालंय बघ मला. बा पर तुला राग नाही आला ना र? ए बानू, तू सांगितलं नसतंस तर मला राग आला असत मग. पण आता मी नाही रागवणार. आता तुझं लगीन होणार, तू जाणार. बा अरे असं काय बघतोयस? अगं डोळे भरून बघतो मी तुला. तुझं लगीन होणार, तू जेजुरीला जाणार, पुण्यांदा नाही दिसणार मला माझी लेक. बा अरे तू असं डोळ्यात पाणी आणू नगस, नाही तर मी आणाय लगीन करायची. हा हे बघ, हे बघ, मी डोळे पुसते. अनाजा, आत्ताच वस्तीवर समद्यासनी सांगू नगस, देव होता येऊ दे, मग सांग समद्यासनी. तू सांगशील तस. खंडोबा हात येणार, माझ्या बानूशी लगीन करणार. तुला सांगतो बानू, माझ्यासारखा सुखी बाप अख्ख्या जगात नसल बघ. आता डोळे मिटलं ना तरी काय बी वाटायचं नाही बघ मला. बा
आता हे बोललास पुण्यानं बोलू नगस नाही तर भांडल बघ म्या तुझ्याशी. ए बा काही येडी आहेस तू. तेव्हा पुढं ना काहीतरी गोड ठेवाय हो का. ए म्हणजे गुळ आणि खोबरं दे. देवा तुम्ही हात आलासा ना तर म्या माया कातल्याचं जोड करून घालून बघा तुमच्या पायाशी.